सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। आळंदीमध्ये वारकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीचा प्रकार घडण्याआधी नेमकं काय घडलं होतं हे दाखवणारा एक व्हिडिओ पिंपरी चिंचवड पोलिसांनी व्हायरल केलाय। या व्हिडिओमध्ये वारकरी पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसतायत, तर मंदिराकडे जाण्यासाठी आलेला वारकऱ्यांचा लोंढा एका पोलीस कर्मचाऱ्याला तुडवून पुढे जात असल्याचंही दिसतंय। ही सगळी गर्दी मंदिरात गेली असती तर चेंगराचेंगरी होण्याची भीती होती, शक्यता होती। त्यामुळे जमाव रोखण्याकरता सौम्य बळाचा वापर करावा लागला असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान आळंदीमध्ये माऊलींच्या प्रस्थानावेळी मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलीस आमने सामने आले। पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली। यावरून आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आळंदीत झालेली घटना दुर्दैवी आहे, महाराष्ट्र सरकारने याची चौकशी केली पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणतात। तर विरोधकांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय। आळंदीच्या घटनेचं विरोधक राजकारण करत आहेत असं बावनकुळे म्हणाले। दुर्दैवी आहे, महाराष्ट्र सरकारने त्याची इन्क्वायरी केली पाहिजे। काल मी स्वतः बघितल्यावर त्याचा ट्विटही केला, मी त्याचा जाहीर निषेध करते। वारकरी संबोधन, विठ्ठलावर प्रेम करणारे आपण सगळे भक्तजन आहात आणि ही महाराष्ट्राची आणि भारताची परंपरा आहे। शांततेचा मार्ग घेऊन आपण माऊली माऊली करत सगळे पंढरपूरला एका विश्वासाच्या प्रेमाने आणि श्रद्धेने जातो। अशा लोकांवर जे काल पोलीस जी वागणूक दिली ही अतिशय दुर्दैवी है। माननीय महाराष्ट्र के गृह मंत्री देवेंद्र जी ने कल स्पष्ट रूप से महाराष्ट्र के सारे पॉलिटिकल पार्टीज को आह्वान किया है कि इसकी राजनीति ना करें, और जो घटना हुई है उस घटना को लेकर भी उन्होंने सच्चाई मीडिया के सामने और जनता के सामने रखी है। तो मुझे लगता है कि इसमें और कोई नई बात कहने की आवश्यकता नहीं है। विपक्ष इस विषय पर राजनीति ना करे। आळंदी इथं वारकऱ्यांवर झालेल्या झटापट प्रकरणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मुंबईत आंदोलन केलं। चर्चगेट स्टेशन बाहेर भजन म्हणत आंदोलन करण्यात आलं। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। त्यानंतर पोलिसांनी सगळी निदर्शनं करणाऱ्यांना ताब्यात घेतलं। वारी संदर्भातल्या घडामोडी, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्याकरता पुणे महापालिकेने जय्यत तयारी केली आहे। हा सोहळा पुण्यामध्ये येणार असल्यानं पालखी मार्गावर स्वच्छतेसोबतच पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थान इथं तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे। मंदिराबाहेर महापालिकेतर्फे मांडव उभारण्यात आलेला आहे। भाविकांच्या सोयीकरता दर्शन बारीही उभारण्यात आली आहे। मंदिरामध्ये पालखीचं आगमन झाल्यावर अभिषेक, पादुका पूजन आणि आरतीनं पालख्यांचं स्वागत होणार आहे। त्यानंतर रात्रभर भाविकांना पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। मंदिरामध्ये उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज संध्याकाळी पुण्यात मुक्कामाकरता दाखल होईल, पण त्याआधी वेगवेगळ्या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये माऊलींचा पालखी सोहळा आल्यावर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर यांनी वारकऱ्यांचं स्वागत केलं। त्यानंतर बालवारकऱ्यांसोबत अभंगावर ताल सुद्धा धरला। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कोल्हापुरामध्ये उद्या पार पडतोय। या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच काही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचा लाभ मिळावा याकरता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी संघटनांची देखील भेट घेणार आहेत। विशेष म्हणजे कोल्हापुरात घडलेल्या दंगलीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापुरामध्ये या कार्यक्रमाला येत असल्याने सगळ्यांचं दौऱ्याकडे विशेष लक्ष लागलेलं आहे।
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये उद्या होत आहे आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी तपोवन मैदानावरती या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. कार्यक्रमासाठी सध्या बंदोबस्ताचं वाटप आहे ते पोलिसांचं या ठिकाणी सुरू आहे. तर या ठिकाणी मोठा डोम आहे तो घातलेला आहे. साधारण 70 ते 80 हजार लोक बसतील अशी व्यवस्था या सगळ्या मंडपामध्ये आहे ते करण्यात आलेले. पाऊस आणि उन्हाचा कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी विशिष्ट पद्धतीचा हा मंडप आहे तो या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आता कोल्हापूर सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रितरित्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनानं सुद्धा तयारी आहे ती आपली केल्याचं या ठिकाणी दिसून येते. खरं तर कोल्हापूर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आहे ते निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने तयारी ही तितकीच मोठ्या पद्धतीनं आहे ते प्रशासनाने केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. कोणत्याही पद्धतीचा नागरिकांना त्रास होऊ नये याची सुद्धा इथे दक्षता घेण्यात आलेली आहे. नागरिकांच्या या जायच्या सोयीसोबतच त्यांच्या जेवणाची सोय सुद्धा आहे ते प्रशासनाने या ठिकाणी केल्याचं दिसून येते. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि या कार्यक्रमाची सध्या तयारी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं आपल्याला दिसून येते. तपोवन मैदानावरती हा कार्यक्रम होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद पोलिसांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक बैठक पार पडली. पोलीस दलात रिक्त जागा आहेत की नाही याचा विचार न करता शहीदांच्या वारसांची तात्काळ नियुक्ती करा असे निर्देशच फडणवीसांनी दिलेत. तसंच ही नियुक्ती करताना कोणतंही कारण देऊ नका असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय, सांगितलंय. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. याचाच आढावा घेण्याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाची बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री सगळ्या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असणार आहेत. अहमदनगर आणि त्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावल्यावरून वाद निर्माण झाला होता आणि त्यामुळे तणाव जिल्हाभर पसरला होता. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्याकरता ही बैठक आहे. या बैठकीला राज्यातील गृह विभागाचे अधिकारी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित असणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट नंतर तणाव निर्माण झालाय. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या आक्षेपार्ह पोस्ट नंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कागल बंदची हाक देण्यात आली आहे. आठवडी बाजार असल्यानं बंद मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. ही घटनाच वास्तविक घडता कामा नये. पोलिसांनी हे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. काही दिवस याचे पडसाद उमटतात. जशा जशा निवडणुका येतात तसे तसे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होते. त्यामुळं मुस्लिम समाजाच्या तरुणांनी जास्त जबाबदारी करणं आवश्यक आहे. तसं हिंदू धर्मियांनी सुद्धा. तर अनेक हजारो वर्ष आपण एकत्र राहिलेलो आहोत आणि त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीमुळं वातावरण बिघडता कामा नये, शांतता राखावी अशी माझी नम्र विनंती आहे. मोबाईल गेमिंगद्वारे धर्मांतर प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी आरोपी शेहनवाज मकसूद याला अलिबाग इथून अटक केली आहे. पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्या टीमनं ही अटक केली आहे. शेहनवाज मकसूदला गाझियाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. त्याला घेऊन पोलीस गाझियाबादला रवाना झाले. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला. गेमिंग मोबाईल प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. आरोपी शाहनवाज मकसूद याला त्यांनी पकडलेला आहे. गवडे जो आरोपी पकडला आहे त्याला अलिबागवरून पकडलंय. त्यांनी काही चौकशी केली, चौकशी काही खुलासे झाले? चौकशी गाझियाबाद पोलीस तपास करत आहे. गुन्हा गाझियाबाद पोलिसांकडे दाखल आहे. त्याच्यानं तो चौकशी त्यांच्याकडे सुरू आहे. ज्या पद्धतीनं सर्व एजन्सीज या आरोपीला शोधण्यासाठी मागे पडत होती, पण मुंब्रा पोलिसांनी हे शोधून त्याला काढलेलं आहे. नेमकं त्याच्यावरचे आरोप केले गेले की त्यांनी मुलांचे धर्मांतर केले आहेत, की मोबाईल गेमिंगद्वारे केलेले आहेत. अशा किती केसेस आहेत ज्या या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येत आहेत आणि धर्मांतर झालेले आहेत?
सदर गुन्ह्याचा तपास गाझियाबाद पोलीस करत आहेत आणि त्याच्याबद्दल धर्मांतराबाबतची निश्चित कोणतीही माहिती पोलीस स्टेशन मुंब्रा या ठिकाणी प्राप्त नाही आहे. झाकीर नाईक याच्यामध्ये उल्लेख आला होता की झाकीर नाईक याने याचे भाषण ऐकून किंवा त्या संदर्भातला जो खुलासा आहे तो आरोपीने केला. नेमकं तो झाकीर नाईकचं नाव या प्रकरणात कसं समोर आलं? सदर प्रकरणाचा तपास गाझियाबाद पोलीस करत असल्यामुळे त्याच्याबद्दल निश्चित मला सांगता येईल. काल आपण या संदर्भात एक प्रेस नोट जारी केली होती. त्याच्याबद्दल कल्पना नाही. जस्ट झाकीर नाईकचा तो भाषण ऐकायचा किंवा त्याच्याबद्दल कल्पना नाही मला. थँक्यू. नक्कीच. तर हे होते डीसीपी गणेश गावडे साहेब. मुंब्रा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि यांच्या पूर्ण अध्यक्षतेखाली ही टीम जी आहे ती काम करत होती आणि या सगळ्या टीमने शाहनवाज मकसूद याला अटक केलेली आहे. जी माहिती मिळते तपासामध्ये आणि ज्यानुसार चौकशी केलेली आहे शाहनवाज मकसूदची, इंटेलिजन्स ब्युरो, ATS, त्याच पद्धतीनं क्राईम ब्रांचची टीम असेल, गाझियाबाद पोलीस असतील, मुंब्रा पोलीस असतील, या सर्वांनी शाहनवाज मकसूदची जी आहे ती चौकशी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी छापे टाकण्यात आले. राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेनं छापेमारी केली. हॉस्पिटलमध्ये मशीन बंद अवस्थेत दाखवून त्याद्वारे गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात होत्या. या प्रकारानं कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापूरमध्ये आरोग्य विभाग, पोलीस आणि महानगरपालिका यांनी संयुक्त छापे टाकलेले आणि या छाप्यांच्या मध्ये राजारामपुरी इथल्या श्री हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानासाठी 15,000 रुपये घेताना रंगेहात आहे ते या ठिकाणी या आरोग्य विभागाच्या आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांना पकडलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ते गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात होत्या. या ठिकाणी सोनोग्राफी एक मशीन होतं. हे मशीन आहे ते आरोग्य व्यवस्थेला बंद अवस्थेत दाखवलं जात होतं आणि त्याच्या आडून आहे ती सोनोग्राफी या ठिकाणी केली जात होती आणि या एकूणच प्रकरणाचा संशय आहे तो आरोग्य विभागाला आला होता आणि त्या अनुषंगाने अनेक तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या होत्या आणि या अनुषंगाने आज या ठिकाणी छापे टाकले असता हा सगळा प्रकार आहे ते उघडकीला या ठिकाणी आलेला आहे. एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर या सगळ्या कारवाईनंतर कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा गर्भलिंग निदान होत असल्याचं आहे ते आढळून आलेले. हेच ते पैसे आहेत आणि ह्याच पैशातून आहे ते सोनोग्राफी केली जात होती. आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, नेमकं काय तक्रार होती आणि काय आढळून आले? महापालिकेकडे या संदर्भातल्या एक तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने व्हिजिट देऊन माहिती घेतली असता हे चित्र समोर आलेलं आहे. या संदर्भात योग्य चौकशी सुरू आहे. चौकशांती सगळं आपल्याला समोर काही गोष्टी येतील. गर्भलिंग निदानसाठीच आमच्याकडे 15,000 मागितले होते. मग माझ्या बहिणीने ते 15,000 दिले त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये नेऊन सोनोग्राफी केली. त्यावेळी काय सांगितलं तुम्हाला? मुलगा आहे की मुलगी आहे? काय सांगितलं? निगेटिव्ह आहे असं त्यांनी सांगितलं आणि 2 दिवसांनी या आणि पुन्हा आपण चेक करूया असं सांगितलं. निगेटिव्ह याचा अर्थ काय? मुलगी असं सांगितलं? हां, बरोबर, मुलगी असं. आणि त्याचसोबत त्यांनी टॅबलेट पण लिहून दिल्या होत्या. ते कशाच्या, गर्भपाताच्या होते की कशा होत्या? ते नाही माहिती मला कशाच्या. मी फक्त विचारलं त्या कुठं घ्यायच्या, तर खालच्या मेडिकलमध्ये मिळतील तुम्हाला, त्या घ्या आणि परवा दिवशी या असं सांगितलं होतं. कोल्हापूरमध्ये हे सगळे प्रकार आहे ते पुन्हा एकदा तोंडवर काढताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्था आता या सगळ्यांच्या मुळापाशी जाऊन कारवाई करते का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. बीड जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण वाढत चाललंय. वाशिम जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला बीडच्या आंबेजोगाईत आणून परळी तालुक्यातील मुलानं विवाह लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात दोघांच्याही पालकांसह इतर नातेवाईकांविरोधात आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. ही बीडची बातमी अत्यंत धक्कादायक होती. आता जाऊया गोंदियातल्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे. गोंदिया जिल्ह्यात गंगाझरी इथं जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात खेमलाल पटले हे गंभीर जखमी झालेत. आपल्या शेतात जाण्याकरता पटलेंना दुसऱ्यांच्या शेतातून बैलगाडी न्यावी लागते. यावरूनच आरोपी शेतकऱ्यानं आधी झालेल्या वादाचा राग मनात धरून खेमलाल पटले यांच्या डोक्यात फावड्यानं प्रहार केला. गंभीर जखमी शेतकऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईतील पीक विमा कंपनीच्या कार्यालयातून शेतकऱ्यांसह उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा गंभीर इशारा दिलेला आहे. शहर पोलिसांनी तुपकरांना प्रत्यक्ष घरी जाऊन नोटीस बजावलेली आहे. आंदोलन करू नये असं सूचित केलेलं आहे.
पण आता माघार नाही, जीव गेला तरी चालेल, कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच, अशी भूमिका तुपकरांनी जाहीर केली आहे. वाशिमच्या शिरपूर जैन गावात विजेचा शॉक लागून माकड 35 फूट वरून खाली कोसळलं. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. या दरम्यान तिथल्या माकडांनी रस्ता अडवून धरत त्या बेशुद्ध माकडाला उठवण्याकरता धडपड सुरू केली. बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या माकडाच्या तोंडात फुंकून श्वास देण्याचा प्रयत्न केला. ही धडपड तब्बल 1 तास सुरू होती. बेशुद्ध झालेल्या माकडाला शुद्धीवर आणण्यात इतर माकडांना यश आलं. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी विजेचा शॉक लागलेल्या माकडाला पाणी दिलं आणि बिस्किट सुद्धा दिलं. सातारा जिल्ह्यात कोल्हापूरकडून पुण्याला जाणाऱ्या बसनं अचानक पेट घेतला. साताऱ्यातील आणेवाडी टोल नाका जवळची घटना आहे. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. सुदैवानं सगळे प्रवासी वेळीच बसच्या बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. आग नेमकी कशामुळे लागली ते अस्पष्ट आहे. लग्न कार्याकरता केलेलं वऱ्हाड परतत असताना टेम्पोचा टायर फुटला आणि टेम्पो उलटला. यामध्ये 13 जण गंभीर जखमी झालेत. पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर ब्रह्मवळणावर रविवारी ही घटना घडली. रविवारी रात्रीची ही घटना आहे. या टेम्पोमध्ये 30 ते 35 वऱ्हाडी बसले होते. जखमींमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. या सगळ्यांवरच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यातील शाळा अवघ्या काही दिवसात सुरू होणार असून सर्वत्र शैक्षणिक साहित्य गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापूरच्या राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर छापेमारी. गर्भलिंग निदानाकरता 15,000 घेताना रंगेहात कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. पाणी पुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा. अनिल पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं. कृत्रिम बियाण्यांची टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप. उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या इमारतीची दुरवस्था. अनेक ठिकाणी स्लॅबचं प्लास्टर पडलं. वेळीच इमारतीची डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी. शिर्डीत मान्सूनपूर्व कामांना वेग. शेतकरी खरीप हंगामाच्या कामात व्यस्त. नांगरणी मशागतीनंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. सांगलीच्या कोयना धरणातील पाणीसाठा घटला. धरणात सध्या केवळ 12%च पाणीसाठा शिल्लक. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. साताऱ्यात कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसनं अचानक घेतला पेट. सुदैवानं सगळे प्रवासी वेळीच बसच्या बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. आणेवाडी टोल नाक्याजवळ घडली घटना. ओडिशातल्या मयूरभंज इथल्या कलाकारानं बालासोर या रेल्वे दुर्घटनेतील मृतांना वाहिली अनोखी श्रद्धांजली. स्मोक आर्टद्वारे व्यक्त केल्या सहवेदना. दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंब थोडक्यात बचावलं. अचानक कोसळली रस्त्यावरची भिंत. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधली घटना. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया इथं हायवेवर टँकर दुर्घटनाग्रस्त. फ्लायवेचा एक भाग कोसळला. परिसरातील वाहतूक करण्यात आली बंद. पंचवीस मिनिटं 50 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी. माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस. आळंदीतल्या झटापटीची दुसरी बाजू समोर. पोलिसांनी जारी केला नवा व्हिडिओ. वारकऱ्यांच्या पुढे जाणाऱ्या लोंढ्यामुळे पोलीस कर्मचारीही चेंगरला.